दक्ष कॉलर उडवत म्हणाला आणि दीक्षाने नाक मुरडलं. बरं तू सांगितलं नाहीस, तू आत्ता यावेळी घरी कसा? अनुराधा म्हणाल्या. दिशूचं पार्सल आलं. दक्ष हसत म्हणाला. माझं पार्सल? मी कुठे काय ऑर्डर केलेलं? काय आलंय? दीक्षाने आश्चर्याने विचारलं. आता पुढे तूच बघ. पार्सल? वा, बाहेर? दक्ष ओरडला. हाय आवाज आला आणि पाठोपाठ सोनिका आणि हिरण्या बाहेर धावत आल्या. ओ माय गॉड. दीक्षाने दोघींना पाहून तोंडावर हात ठेवले. सरप्राईज. हिरण्या ओरडली. दिशा. तिने डायरेक्ट दीक्षाला मिठी मारली. नन्नू चाला సంతోషంగా ఉన్నా మీ వివాహం. నన్ను చాలా సరదాగా ఊదబొట్టు నన్ను. షాపింగ్, మెహందీ, పసుపు మరియు నృత్యం అంతా బాగుంది. చివరగా మీరు కలిసి వచ్చారు. येस, थँक्यू देवडा. मला खूप आनंद झाला आहे. तुमचं लग्न. मी खूप मज्जा करणार आहे हां. शॉपिंग, मेहंदी, हळद आणि डान्सही. किती भारी ना. फायनली तुम्ही एकत्र आलातच. हिरण्या एक्सप्रेस सुरू झाली आणि अनुराधा, अनघा आणि बाकी सगळे आवासून तिच्याकडे पाहत बसले. दिशू ही नक्की आनंद व्यक्त करते की घाबरवते? तिचा आवाज आणि तिची एक्सप्रेशन्स पाहून हक्काबक्का झालेला दक्ष दीक्षाला म्हणाला. अय्यो हंक, मी सांगलं दीक्षाला मी खूप हॅप्पी असतो तुम्हासाठी. फायनली यू आर बॅक टुगेदर. आय वॅक गॉड फॉर दॅट. हिरण्या दक्षला म्हणाली. ओ मग ठीक आहे. दक्ष हसत म्हणाला. हिरण्या बाजूला झाली तशी सोनिकाने लगेच पुढे येऊन दीक्षाला मिठी मारली. कॉंग्रॅच्युलेशन्स वहिनी. ती जोरात ओरडली. थँक्स. दीक्षा तिच्या पाठीवर थोपटत म्हणाली. मावशी, आत्या. सोनिका त्या दोघींजवळ जाऊन पाया पडली. अय्यो. येस. लगेच हिराबाई मागून गेल्याच. पाय धरलं. तिने दोघींना नमस्कार केला. अनुराधा आणि आत्या गोंधळल्या. ते जरा गडबड आहे. आई, आत्या, ही हिरण्या नायडू, माझी मैत्रीण आणि फ्लॅटमेट. हिरा, ते पाया पडते असं असतं हां बाळा. आणि या दक्षच्या आई आणि आत्या. दीक्षाने ओळख करून दिली. सॉरी, चुकान झालं. पाया पडतंय मी. हिरण्याने जीभ चावली. असू देत हो. छान आहे तुझी मैत्रीण दिशू. आत्या कौतुकाने हिरण्याकडे पाहत म्हणाल्या. जी भलतीच एक्सायटेड झाली होती. अरे पण तुम्ही तर उद्या येणार होतात ना? दीक्षाने विचारलं. हां, पण तुझं कॉल आलं अँड देन आय कुडंट कंट्रोल माय एक्साइटमेंट. ह्याला कॉल करान सांगलं मी. एक दिवस पहिलं जायचं. सथ्या बोकडं अवर फ्लाईट. आलं उरतं तुझकडे. हिरण्या म्हणाली. हिरण्या आणि सोनिका आल्यामुळे घराचं रूपच पालटलं होतं. दुपारी तिच्या घरी आली आणि प्लॅनिंगला फुल जोर आला. एकूण काय, कारखानिसांचं घर परत एकदा आनंदाने भरलं होतं. कारखानिसांच्या घरात लग्नाचे वारे वाहू लागले होते. हिरण्या आणि सोनिका आल्या होत्या त्यामुळे विकेंड एकदम बिझी गेला होता. सोनिकाची बडबड, हिरण्याची भाषाभेळ आणि महाराष्ट्रीयन संस्कृतीबद्दलची उत्सुकता, कार्तिकची बॅलन्स ओपिनियन्स, दिव्याचं रुसणं आणि दक्ष दीक्षाची नोकझोक यात 2 दिवस कसे सरले कुणालाच कळलं नाही. सोमवार आला आणि रुटीन सुरू झालं. दक्ष ऑफिस सांभाळून एकीकडे लग्नाचं प्लॅनिंग करत होता. दीक्षाचंही काम सुरू होतं. लग्नाआधी तिला एक बंगलोर व्हिजिट मारावी लागणार होती. लग्नानंतर सगळंच बदलणार होतं. 2 दिवस असेच गेले. आजपासून शॉपिंगचा श्री गणेशा करायचा ठरला होता. त्यामुळे महिला मंडळ खुशीत होतं. दीक्षा संध्याकाळी एंगेजमेंट रिंग्स घ्यायला जाणार होते. त्यामुळे दीक्षा तिचं काम आटोपून ऑफिसला जायला निघाली. पूर्ण संध्याकाळ एकत्र घालून दोघे डिनर करूनच घरी येणार होते. दीक्षा ऑफिसमध्ये पोहोचली तेव्हा दक्ष आणि कार्तिकचं प्रोजेक्टबद्दल डिस्कशन सुरू होतं. रघुने तिला कॉन्फरन्स रूममध्ये बसवलं. दीक्षा तिचं काम करत होती की अनुपने डोअर नॉक केलं. हॅलो दीक्षा मॅडम. अनुप हसून म्हणाला. हॅलो सर. दीक्षा हसली. बस काय दीक्षा, आम्ही तुम्हाला मॅडम म्हणायचं आता. सकाळीच दक्ष सरांकडून न्यूज कळली. कॉंग्रॅट्स. त्याने हात पुढे केला. थँक्यू. लग्नाचं इन्व्हिटेशन देऊच, पण ब्लॉक युअर कॅलेंडर हां. दीक्षा म्हणाली तशी त्याने होकाराती मान डोलावली. बाय द वे, तुमची स्टोरी खूप इंटरेस्टिंग आहे हां. अनुप हसला. दीक्षा काही बोलणार तोच. अनुप सर. कॉन्फरन्स रूमचा दरवाजा उघडून दोघीजण आत आले आणि समोर दीक्षाला पाहून तसेच थांबले. ओह सॉरी सर. तो ओशाळून म्हणाला. नो प्रॉब्लेम. बाय द वे, या दीक्षा मॅम. जस्ट दीक्षा. तिने त्याला करेक्ट केलं. ओके, ही दीक्षा. दक्ष सरांची वुड बी वाईफ अँड दीक्षा. मीट उत्पल अँड तारिका. आपले टीम मेंबर्स आहेत. दे आर वर्किंग ऑन आवर बेंगलोर प्रोजेक्ट. अनुपने ओळख करून दिली. उत्पल हे नाव ऐकून दीक्षा जराशी चमकली. तिला दिव्याच्या फोनमधलं तेच नाव आठवलं आणि नकळत तिने त्याचं निरीक्षण केलं. साधारण दक्ष एवढीच उंची, रिमलेस स्पेक्टस, गव्हाळ रंग आणि वेल बिल्ट असा तो तिच्यासमोर उभा होता. हा तोच असेल का? पण दिव्या याला कशी ओळखत असेल? छे, दिशू काहीही काय, जगात हा एकच उत्पल आहे का? काहीतरीच. दीक्षा विचारात हरवली होती. दीक्षा. अनुपने आवाज दिला तशी ती भानावर आली. आय वॉज जस्ट टेलिंग देम की तू याआधी DK ग्रुपचाच हिस्सा होतीस आणि आपण सेम प्रोजेक्टवर कामही केलं आहे. बाय द वे, आपली नवीन टीप खूप हार्ड वर्किंग आहे. एकदा वेळ काढून ये, तुझी सगळ्यांशी ओळख करून देईन. अनुप म्हणाला. शुअर. दीक्षा हसली.
दोघे बोलतच होती की दक्ष आणि कार्तिक तिकडे आले. हॅलो सर. उत्पल आणि तारिकाने त्याला ग्रीट केलं. हाय गाईज. दक्षने स्माईल दिली. काँग्रेस सर अँड मॅम. उत्पल आणि तारिका हसून म्हणाले. थँक्स. दीक्षाने स्माईल दिली. दिशू निघायचं. दक्षने विचारलं तशी तिने मान डोलावली. दोघे कार्तिकसोबत बाहेर आले. एन्जॉय लव बर्ड्स. कार्तिकने डोळा मारला. येस. चल काही असेल तर कॉल कर मला. दक्ष म्हणाला. तू जा बिनधास्त, मी आहे. कार्तिक म्हणाला तसे दोघे ऑफिस बाहेर निघाले. सो मॅम रेडी. दक्षने विचारलं. ऑफकोर्स. ड्रायव्हर सबसे पहले ज्वेलर्स के यहाँ ले चलो. दीक्षा तोऱ्यात म्हणाली. ओय ड्रायव्हर काय. दक्षने डोळे मोठे केले. हो मग आता तर तू माझा हक्काचा नवरा. ड्रायव्हर, हमाल, धोबी, घरघडी, शिडी, चेअर, क्रेन सगळं काही आहेस. दीक्षा हसत म्हणाली तसा दक्षने कपाळावर हात मारला. फस गया रे दक्ष. तो तोंड वाकडं करत म्हणाला तशी दीक्षा जोरजोरात हसायला लागली. दक्ष आणि दीक्षा त्यांच्या एंगेजमेंट रिंग सिलेक्ट करण्यासाठी म्हणून त्यांच्या ज्वेलर्सकडे आले होते. दक्ष एक से एक डिझाईन्स काढून दाखवायला सांगत होता तर दीक्षा मात्र नाजूक साजूक रिंग शोधण्यात गुंतली होती. दिशू यार काय हे. तू दक्ष कारखान्याची बायको होणार आहेस. असं ठसठशीत काहीतरी घे ना. हे काय टिवलं बावलं बघत बसले. दक्ष नाक फुगवत म्हणाला. मला तर कोहिनूरच हवा होता पण आता तो इकडे अडकलाय ना. दीक्षा डोळे मिचकावत म्हणाली. तोही आणून देईन ग बाई पण सध्या तू हे बघ. त्याने एक सुंदरशी प्रिन्सेस कट डायमंड रिंग तिच्या बोटात सरकवली. परफेक्ट. अ ब्युटिफुल रिंग फॉर माय ब्युटिफुल क्वीन. दक्ष तिच्या हाताकडे कौतुकाने पाहत म्हणाला. ती मात्र त्याच्याकडे पाहतच राहिली. आय नो मी खूप हॉट अँड टेम्पटिंग आहे पण तो चान्सही मिळणार आहे तुला. लग्न होईपर्यंत थांबशील ना की. दक्ष तिला चिडवत म्हणाला. किती गोड गैरसमज रे देवा. म्हणे मी हॉट अँड टेम्पटिंग. यू नो व्हॉट इज हॉट अँड टेम्पटिंग. गरम गरम बटाटे वडा. बट लुक ॲट यू. सध्या तुझा त्याच वड्यातला बटाटा झालाय. दीक्षा हसत म्हणाली. ओय सिरियसली. दक्षने डोळे मोठे करत विचारलं. अर्ध्या किलोचा टब संपल्यावर काय होणार. हावरट. दीक्षा तोंड दाबून हसत म्हणाली. तुझ्यामुळेच झाले हे सगळं. कशाला त्या करमड्याला भेटायला गेलीस. मग त्या स्ट्रेसमध्ये मला ते आईस्क्रीम संपवावं लागलं. थोडे दिवस थांब ग तू. बघ कसा पूर्वीसारखा हॉट होऊन दाखवतो. दक्ष तिला चॅलेंज देत म्हणाला. वी विल सी हां. दीक्षा डोळे मिचकावत म्हणाली. चॅलेंज ॲक्सेप्टेड. बरं तुला ही रिंग आवडली आहे का. करायची फायनल. त्याने विचारलं आणि परत दोघांचं विचारमंथन सुरू झालं. शेवटी महाचर्चा केल्यानंतर एकदाच्या दोघांच्या रिंग फायनल झाल्या. दक्ष लक्षात आहे ना. दीक्षाने विचारलं. ऑफकोर्स. दक्ष म्हणाला. पुढच्या अर्धा पाऊण तासात दोघे शॉपमधून बाहेर पडले. अब क्या. दक्षने विचारलं. पाणीपुरी खाऊया. दीक्षाचं चाट सेंटरकडे लक्ष गेलं. इथे. दक्षने डोळे मोठे केले. मग कुठे खायची. मॅरियटमध्ये. बधीरचंद कारखानीस. दीक्षाने नाक मुरडलं. अगं पण ते आय मीन तू येणारस का नाही. दीक्षाने बोट नाचवलं. चला आता काय बायकोचा हुकूम चला सर आखो पर. दक्ष म्हणाला. त्याने शॉपिंग बॅग्स गाडीत ठेवल्या आणि दोघे पाणीपुरी खायला गेले. तिकडे जमलेली जनता डोळे फाडून दक्षकडे पाहत होती. तो दिसतच होता तसा. ऑफिसमधून डायरेक्टली निघाल्यामुळे अजूनही फॉर्मल्समध्येच होता आणि त्या अटायरमध्येही कमाल दिसत होता. दीक्षाने पाणीपुरी खायला सुरुवात केली आणि त्याचा स्पीड पाहून दक्षाचे डोळे बाहेर यायचे बाकी होते. त्याची एक पुरी संपेपर्यंत तिच्या 2 आरामात संपलेल्या असायच्या आणि तिसरी हातात घेऊन ती तयारीत असायची. सरांना सवय दिसत नाही मॅडम. पाणीपुरीवाल्याने खोचक टोमणा मारला तसं दक्षने त्याच्याकडे खुनशी नजरेने पाहिलं. दादा नया हे वह. दीक्षाने लगेच वाहत्या गंगेत हात धुवून घेतले आणि तिच्यावरही नजरेचे बाण बरसले. पाणीपुरीची कसरत संपवून अखेरीस दक्षने सुटकेचा निश्वास सोडला आणि दोघे ड्रायव्हर निघाले. दर्शन त्याच्या रूममध्ये काम करत बसला होता. दीक्षा घरी येऊन गेल्यापासून तो त्याच्या बाबांशी फारसं बोलत नव्हता पण त्याच्या डोक्यात मात्र अजूनही दीक्षा दक्षचे विचार घोळत होते. दर्शन. त्याचे बाबा रूममध्ये येत म्हणाले. मला माहिती आहे तुला माझा डिसिजन पटला नाही आहे पण शेवटी दीक्षाच्या आपण सुखात सुख मानून मोकळं व्हावं असं मला वाटतं. उद्या तिच्या सासरची मंडळी पत्रिका द्यायला येणार आहेत. तूही घरी थांबलास तर बरं होईल. सुधाकर म्हणाले. तुम्ही आहात ना त्यांचं स्वागत करायला. मग झालं तर मी कशाला थांबायला हवं. दर्शन तिरसटपणे म्हणाला. भाऊ आहेस तू तिचा. याची जाणीव तिला हवी ना बाबा. एवढे महिने पोटतिडकीने समजवतोय तिला पण तिच्या डोक्यात प्रकाश पडेल तर शपथ. काय जादू केले त्या हरामखोराने तिच्यावर काय माहीत. पण तिला सरासर विचार करताच येत नाही आहे. त्यात तुम्ही तिच्या निर्णयाला सपोर्ट कर म्हणताय. शक्य तरी आहे का ते. जेव्हा हे सगळं झालं ना तेव्हा मला किती ऐकावं लागले तुम्हाला नाही माहीत. ते काही नाही. मी दक्षला सहजासहजी सोडणार नाही. दर्शन दात ओठ खात म्हणाला. काय करणार आहेस. दर्शन विसरू नकोस दक्ष कारखानीस कोण आहे.
DK ग्रुपचा सर्वेसर्वा आहे तो. त्याच्या बळावर आज हजारो लोकांची घरं चालत आहेत. तूच काय कुणीही आलं तरी त्याचं काहीही बिघडू शकत नाही. फुकटचा हट्ट करू नकोस, सुधाकर चिडून म्हणाले. बाबा, तुम्हाला काही करायचं नसेल तर ठीक आहे, पण प्लीज तुमची मतं माझ्यावर लादू नका. मला जे योग्य वाटेल तेच करणार. तुम्ही करा तुमच्या लाडक्या जावयाची खातिरदारी. दर्शनने टोमणा मारला. सुधाकरनी हातात सुस्कारा सोडला आणि ते त्यांच्या रूममध्ये निघून गेले. 10व्या मिनिटाला दर्शनचा फोन वाजला. हॅलो, त्याने कॉल रिसीव्ह केला. पलीकडून काहीतरी बोलणं झालं तशी त्याच्या चेहऱ्यावर स्माईल आली. ग्रेट, थँक्स. त्याने कॉल कट केला. बी रेडी दक्ष कारखानीस. कुस्तीत हसत त्याने लॅपटॉपवर फोकस केलं. दक्ष दीक्षाला घेऊन त्यांच्या नेहमीच्या रेस्टॉरंटमध्ये आला होता. तीच जागा होती जिथे आधीही 2 वेळा दोघे आले होते. तिथल्या मॅनेजरने अदबीने त्याचं स्वागत केलं. हॅलो सर, हॅलो मॅम, वेलकम. मॅनेजर हसून म्हणाला. थँक्स. दक्ष हसला. सर, आज खूप महिन्यांनी आलात, तो म्हणाला. मी सांगितलेल्या तशा अरेंजमेंट केल्यात ना, दक्षने विचारलं. ऑफकोर्स सर, दिस वे प्लीज, मॅनेजर म्हणाला आणि दोघांना प्रायव्हेट डायनिंग एरियामध्ये घेऊन गेला. दीक्षा कुतूहलाने आजूबाजूला पाहत होती. युअर टेबल सर, मॅनेजरने सांगितलं तसं दीक्षाचं समोर लक्ष गेलं आणि ती पाहतच राहिली. समोर पूर्ण माहोल होता. कॅन्डल्स, फूल, शॅम्पेन, सॉफ्ट म्युझिक. प्रायव्हेट एरिया असल्यामुळे आजूबाजूला कुणीच नव्हतं. तिने आश्चर्याने दक्षकडे पाहिलं. तो हलकं हसला. एन्जॉय युअर डिनर सर. मॅनेजर हसून तिकडून निघून गेला. दिशू, दक्षने हात पुढे केला तसा तिने हसून त्याच्या हातात हात दिला. आवडलं तुला, त्याने विचारलं. ऑफकोर्स, पण हे सगळं करू देत ना प्लीज. गेली 2 वर्ष स्वप्न पाहिली आहेत मी. जेव्हा आपण सोबत असू तेव्हा हे करेन ते करेन. फायनली आपण एकत्र आलोय दिशू. यापुढे प्लीज मला थांबवू नकोस. तुझ्यासाठी खूप काही करायचं राहून गेलं होतं. बॅकलॉग भरून काढतोय असं समज हवं तर, दक्ष मनापासून म्हणाला आणि दीक्षाने त्याला मिठी मारली. थँक्स दक्ष, ती जराशी इमोशनल होत म्हणाली. यू आर ऑलवेज वेलकम स्वीटी. बरं चला बसूया, त्याने विचारलं आणि तिला घेऊन पुढे गेला. तिच्यासाठी चेअरवर त्याने तिला बसवलं आणि स्वतः तिच्या समोर येऊन बसला. ती प्रेमाने त्याच्याकडे पाहत होती. असं पाहू नकोस, अजून लग्नाला वेळ आहे आपल्या, दक्ष कट्याळ नजरेने तिच्याकडे पाहत म्हणाला. माझी मर्जी, माझा नवरा, मी पाहणार, दीक्षा ॲटिट्यूडमध्ये म्हणाली. तर फ्रेंड्स, आजचा भाग कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. धन्यवाद.